नॉर्मल आहे ना, नॉर्मल तुम्ही शॅडो करतात किंवा स्पायरिंग नॉर्मल, ऑपोनेंट आहे तुमचा नॉर्मल नॉर्मल जॅब 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 आला राईट मारा, पूर्ण मारा राईट. तुम्ही काय करतात हे इकडे आहे, हे लागणारच नाही कधी पंच तुमचं, समजलं. कियानने कसे आज एकदम मागे होता आणि प्रॉपर जेव्हा तुम्ही मारतात ना राईट, आता त्याचा हा लेफ्ट हँड आहे, पूर्ण मारायचं तरच लागणार ऑपोनेंटला. तुम्ही हवेमध्ये मारणार ना आधा पंच लागणार नाही. विधी पण चांगली मारते लांब, वेदी का मारते. हो ठीक, हो ठीक आहे ठीक आहे, पण म्हणण्याचा आप पुश करते विधी, तू पुरा पुश करते राईट काढतच, समजलं काय म्हणण्याचं. एक दोनच काढलं तुम्ही, मी काय बोललो समजलं. दुसरा, जेव्हा तुम्ही शॅडो करतात किंवा स्पायरिंग करतात आरामात खेळा, आई कशाला करता, पळायचं नाही. हे बघा 1 2 मारलं, हे बघा 1 2 राईटला निघून 2 1 मारा तिकडनं. तुम्ही काय करतात, लांब पळतात मागे. मागे कशाला जाते तू, मागे कधीच जायचं नाही. थांबूनच खेळायचं, खेळलं परत निघा. मी तुम्हाला काय बोललो, सर्कलमध्ये खेळायचं आणि तुम्ही सेंटरमध्ये. आता ती मागे जाते बरोबर, मग हळूहळू तिला फिरवा ना तिकडे, ती मागे जाते मग तिला कोपऱ्यात घेऊन जायचं, समजलं का. आणि राईट मारा. तुम्ही जर राईट नाही मारणार ना मग तुम्हाला काय, तुझा मी तुला सांगतो, तू अशी खेळते, अशी भरपूर लांब होऊन खेळते. तू आहे ना अशी खेळ, तू राईट मारते चांगली, पण हे आहे ना हे तू अशी खेळते. काय आहे, तू रेंज मध्ये जायचं जवळ, आणि जातेस ना भरपूर जवळ जाते, रेंज मध्ये मारायचं, लांबून प्रॉपर. तुला पंच इम्पॅक्ट असायला पाहिजे त्या डिस्टन्स मध्ये मारायचं. देख तू लाल RSC सांगितलं ना तुम्हाला. RSC काय असतो माहित आहे का, रेफरी स्टॉपिंग द कॉन्टॅक्ट. तुमच्या बॉक्सिंग मध्ये किती राऊंड आहे, आता जेवढे लहान मुलं आहे ना त्यांचे 1 मिनिटाचे 3 राऊंड असतात, ठीक आहे. आता कसं असतं बॉक्सिंग, एका राऊंड मध्ये 2 काउंट, म्हणजे कोणाला पंच ताकदीने लागला रेफरी स्टॉप करणार आणि मग नंतर त्याला काउंट करणार. 8 पर्यंत मॅन्डेटरी काउंट करणार. ते 8 काउंट केल्यानंतर त्याने बघितलं की बी बॉक्सर ओके आहे, खेळू शकतो, मग तो परत बॉक्स करणार, ठीक आहे. जर त्याला त्याच राऊंडमध्ये पहिला असो दुसरा असो किंवा तिसराही असो कोणताही राऊंडमध्ये त्याला 2 काउंट बसले ना तो बाउट RSC जाणार. पहिला दिलेला पहिल्याच राऊंडमध्ये दुसरा काउंट पण पडलं त्याला, मग रेफरी तिकडे स्टॉप करणार आणि ती बाउट RSC करू शकतो. आता RSC पहिला काउंट 1 पण करू शकतो, दुसरा काउंट 1 पण करू शकतो, दुसरा काउंट मॅन्डेटरी आहे. एका बाउटमध्ये 3 राऊंडमध्ये मॅक्सिमम 3 काउंट आहे. जसं पहिल्या राऊंडमध्ये 1 काउंट दिलं, दुसऱ्या राऊंडमध्ये 1 काउंट दिलं, तिसऱ्या राऊंडमध्ये 1 काउंट गेलं, मग RSC. पहिल्या राऊंडमध्ये 1 काउंट, दुसऱ्या राऊंडमध्ये 2 काउंट RSC, पहिल्या राऊंडमध्ये 2 काउंट RSC. कोणत्याही राऊंडमध्ये 2 काउंट झालं की RSC बाउट. RSC तिसऱ्या राऊंड मध्ये पण RSC. बस तिसऱ्या राऊंड मध्ये मी काय बोलो, एका राऊंड मध्ये 2 काउंट RSC किंवा टोटल बाउट मध्ये म्हणजे 3ही राऊंड मध्ये टोटल 3 काउंट म्हणजे RSC. सर 10% आहे मॅक्सिमम, समजलं. म्हणून राईट मारताना ना एकदम प्रॉपर मारायचं. काय खाताय, समजलं. राईट आहे ना तुम्ही घाई करतात, आरामात खेळा, पळू नका, आरामात. नॉर्मल आहे ना 1 2, आणि हवेमध्ये राहून नका मारू, थांबून मारा. तुम्ही थांबून मारले ना मग ते पंच कनेक्ट होणार. हवेमध्ये कधी पंच लागत नाही. ते जेव्हा तुम्ही पुढे एक्सपिरियन्स होणार मग ते एक्सपर्टीजमध्ये जेव्हा येणार ना तेव्हा तुम्ही मुवमेंटवर मारले मग ते वेगळं होतं. नॉर्मल थांबून नॉर्मल ज्या म्हणी आपोआप स्कोरिंग. हे हा कसं मारतो मागून इकडनं
बाण नाही चालवायचा इकडनं. हे का नाही बोलतो तुम्हाला मागे करायला? का? हे ओपन होऊन जातं. सर हे ओपन आपण काय हे प्रोटेक्ट करतो म्हणून आपण इकडे कोण मारतोय मग इकडे आपण करू शकतो का? समजलं? 4% होते. बंद करू? समजलं? हे